आपल्या सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. आता देवेंद्र फडणवीसांचं सरकार, राज्यातल्या महायुतीचं सरकार राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहे किंवा तशी घोषणा त्यांनी केली आहे. पात्र शेतकऱ्यांचं, पुन्हा लक्षात ठेवायचं, पात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. आणि मग बघा, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 4 वेळा कर्जमाफी झाली आणि 4 वेळा कर्जमाफी होऊन राज्यातल्या शेतकऱ्यांचं विविध सरकारांनी जवळपास 60,000 कोटीचं कर्ज माफ केलेलं आहे. तरीही या राज्यातला शेतकरी आत्महत्या करतोच आहे. तरीही या राज्यातली शेती ही आतबट्ट्याची शेती ठरलीच आहे. तरीही या राज्यातली शेती एक जुगार शेती ठरली आहे. आणि काहीही घडलं, कुणीही सत्तेवर आलं, काँग्रेस आला काय, राष्ट्रवादी आला काय, भाजप आला काय, शिवसेना आली, कोणी असो, कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री सत्तेवर आला तरी या राज्यातल्या शेतकऱ्यांचा जो मूळ प्रश्न आहे हा प्रश्न सुटत नाही. या विषयावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही रिंगण लाईव्ह ही आपलं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. गंभीर मुद्दा आहे राज्यातल्या शेतकऱ्यांचा आणि शेतीचा, की शेतीचे प्रश्न नेमके कसे सोडवावेत, राज्यातली शेती नफ्यामध्ये कशी आणावी, राज्यातल्या शेतकऱ्याला चांगले दिवस कसे दाखवावे, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती नेमकी कशी घडवून आणावी, या संदर्भामध्ये राज्यामध्ये चर्चा होत नाही किंवा सरकार गंभीरपणे त्याचा विचार करत नाही. सरकार एक काम करतं, आम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे, एवढे 1000 कोटी, तेवढे 1000 कोटी, आणि आता शेतकऱ्याचं कल्याण झालं. अशाने शेतकऱ्याचं कल्याण होत नाही. 4 वेळा कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्याचं कल्याण झालं असतं, ते आज तारखेपर्यंत झालेलं नाही पूर्णपणे. आज राज्यातल्या शेतकऱ्यांची थकबाकी 32,000 कोटी रुपयाची आहे. या 32,000 कोटीपैकी पात्र या शब्दाच्या नावावर 5,000 कोटी रुपये शेतकऱ्याचे कर्ज माफ केलं जाईलही, नाही असं नाही. प्रश्न कायम राहील. पुन्हा जेव्हा 1 वर्ष उलटून जाईल, 1.5 वर्ष, 2 वर्ष जातील, पुन्हा हा 32,000 कोटीचा आकडा 52,000 कोटीवर गेल्याचं आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा तोच प्रश्न, शेतकऱ्यांची कर्ज माफ करा. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये त्याला चांगले दिवस दाखवण्यासाठी ही सगळी कर्ज माफ झाली पाहिजे. कर्ज माफ होऊन शेतकरी या राज्यातला सुधारणार नाही, यावर कोणी चिंतन करत नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. कोणीतरी सरकारमधल्या कोणीतरी विधानसभेमध्ये एक पूर्णपणे एक अहवाल तयार केला पाहिजे राज्याचा, की या राज्यातल्या शेतकऱ्याला सन्मानाचं जीवन प्राप्त करून देण्यासाठी किंवा त्याची शेती ही नफ्यामध्ये आणण्यासाठी काय नेमक्या योजना आखाव्या लागतील. आपण मानव राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या 46 योजना आहेत, तरीही शेतकरी सुधारत का नाही? हाच मोठा गंभीर प्रश्न आहे. शेतकऱ्यांची बघा मित्रांनो, तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या 70% शेतकरी आजही महाराष्ट्रातला पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि राज्यामधलं विविध नद्यांचं जे म्हणून पाणी आहे किंवा पश्चिमी नद्यांचं जे पाणी मी आपल्याला ज्याला म्हणतो, ते शेकडो टीएमसीच्या किंवा हजारो टीएमसीच्या आसपास हे वाहून जाते महाराष्ट्रातून. आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षापर्यंतच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये एकही सरकार या राज्यातलं आपल्या राज्यातली शेती ही शाश्वत सिंचनाखाली आली पाहिजे याचा प्रयत्न करताना दिसत नाही. विनाकारण नदीजोड प्रकल्पाची भाषा करायची, आम्ही इकडचं पाणी तिकडे लिफ्ट आणणार आहोत असं वर्षानुवर्ष म्हणत राहायचं. प्रत्यक्षात त्या संदर्भात कसलीही कारवाई करायची नाही. उजनीचं पाणी इकडे मराठवाड्यात येईल असं सांगायचं. प्रत्यक्षात तशा पद्धतीची कारवाई करायची नाही किंवा त्यासाठी आवश्यक असलेली जी तरतूद असते, नियोजन असतं, हे नियोजन करायचं नाही.
महाराष्ट्रातली शेती ही अत्यंत उत्तम शेती आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या सरकारनं राज्याच्या शेतीचं जर उत्तम नियोजन केलं तर कृषी विकासाचा जो दर आहे ना आज सर्वात खाली कोसळला म्हणून आपण सांगताय शर्मेनं, आपल्यालाही लाज वाटत नाही ती सांगायला, तर हा कृषी विकासाचा जो दर आहे हा दर हा सर्वात उंच राहिला पाहिजे. महाराष्ट्राच्या सरकारच्या तिजोरीमध्ये येणारा पैसा हा कृषी विकासाच्या दरापासून जास्त आला पाहिजे. मुद्दा हा आहे. तुम्ही दुर्लक्ष केलंय त्या क्षेत्राकडे पूर्णपणे. तुमचं लक्ष शहरांकडे आहे, तुमचं लक्ष उद्योग नावाच्या गोष्टीकडे आहे, तुमचं लक्ष रस्त्याकडे आहे, तुमचं लक्ष मोठ्या मोठ्या शहरामध्ये मेट्रो कशा उभ्या करता येईल याकडे तुमचं लक्ष आहे. उद्योग स्नेही पूर्णपणे कारभार राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा चाललेला आहे. शेती हा राज्यातल्या नरेंद्र मोदी सरकारचा आणि राज्यातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा. अजिबात शेती हा मुद्दा नाहीये, शेतकरी हाही मुद्दा नाहीये. केवळ राज्यात असंतोष निर्माण होऊ नये, आंदोलन करू नयेत शेतकऱ्यांनी म्हणून थातूर मातूर गोष्टी आपण करतो. मागे जसं 2025 सालामध्ये 109% इतकापेक्षा पाऊस पडला होता, अतिवृष्टी झाली होती आणि त्यावेळेस 30,000 कोटी रुपये शेतकऱ्याला वाटायचे होते. शेतकऱ्याचं कल्याण करायचं होतं. खरवडून गेलेल्या जमिनीवर 3-3 लाख रुपये खर्च करून त्यांच्या माती तिथे त्या शेतात पुन्हा टाकायची होती. किती लोकांच्या शेतामध्ये अशी माती पडली, किती लोकांच्या ज्यांच्या जमिनीतली माती खरवडून गेलेली आहे. अशा लोकांचं पुनर्वसन राज्यातल्या शेतकऱ्यांचं किती झालेलं आहे. विम्याच्या स्वरूपामध्ये राज्य शासनाचा हिस्सा म्हणून नुकसान भरपाई पोटी प्रत्येकाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पैसे द्यायचे होते, ते किती लोकांच्या खात्यावर पडलेले. विम्याचे 10,000 रुपये लोकांना द्यायचे होते, ते किती लोकांच्या खात्यावर पडलेले. विम्याची तर अवस्था महाराष्ट्रातली खूपच वाईट आहे. 19,000 20,000 कोटी रुपयाचा केवळ विमा हप्ता भरला जातो आणि 12,000 कोटी रुपयाचा परतावा शेतकऱ्याला दिला जातो. 6,000 ते 8,000 कोटी रुपये त्यातले कंपनीचा नफा होतो. यात काय गंमत आहे? एवढा कसा नफा कंपनीचा होतो? राज्यातल्या शेतकऱ्यांचा एवढा नफा होत नाही, त्यांना फायदा होत नाही. माझ्याकडे एक आकडा आहे. 19,181 कोटी रुपयाचा विमा हप्ता 2024-25 सालामध्ये भरला गेला आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर 12,956 कोटी रुपयाचा परतावा मिळाला. म्हणजे 6,225 कोटी रुपये गेले कुठं? हा कंपन्यांचा नफा. 6,000 7,000 कोटी रुपये विमा कंपन्यांचा नफा आणि शेतकऱ्याला काय? मुळात विमा कंपनी आणि सरकार किंवा सरकारमधले लोक यांच्यामध्ये मोठं गंभीर असं काहीतरी गौडबंगाल आहे. केवळ विमा भरून घ्यायचा, एका गावातल्या 10 लोकांपैकी 5 लोकांच्या खात्यावर टाकायचा. 4 भावांनी विमा भरला असेल त्याच शेतातला त्याच पिकासाठी, तर त्यातल्या एकाला येतो, 3ला गायब. किती मोठा हा फ्रॉड आहे. याच्यावर सरकार कधी विचार करते का? भाषण वेगळं, भाषण करायला तुम्ही सगळे बहादूर आहात. आम्हाला तुमच्या भाषणावर आमचं तक्रार नाही. किती किती फ्रॉड आहे. विधानसभेत सांगितले जाते की या आर्थिक वर्षामध्ये 950 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. लाजीरवाणी गोष्ट नाही महाराष्ट्राला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अमुक देशापेक्षा मोठी आहे, काय चाटायची आहे का? कितीही मोठी असली, किती 10व्या क्रमांकाची असली तरी अरे या राज्यातल्या शेतकऱ्यांचं दारिद्र्य फिटत नसेल तर तुमच्या प्रगतीला, तुमच्या अर्थव्यवस्थेला चाटायचंय. काय करायचंय? बेरोजगारीचा प्रश्न राज्यातला सुटला नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचा प्रश्न सुटला नाही. बोगस बियाणांच्या बॅगावर लिहिलं जातं. एखादी बियाणांची बॅग जेव्हा आपण शेतकरी खरेदी करतो त्या बॅगावर लिहिलं जातं उगवण क्षमता 70% म्हणजे 30% तिथंच. बघा, एक बॅग जर घेतली तर तो जाहीरपणे सांगतो, लिहितो बॅगवर की आम्ही दिलेल्या बियाणांची उगवण क्षमता ही केवळ 70% आहे. 100% का नाही? आम्ही 70% पैसे देतो, आम्ही 100% पैसे देतो ना बियाणांसाठी, बॅगेसाठी, आणि तुम्ही बेशर्मासारखं लिहिता त्याच्यावर 70% उगवण क्षमता आहे. यामध्ये सुद्धा या कंपन्यांचं, बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचं आणि सरकारमधल्या काही लोकांचं साठवलूट असतं.
अशा कंपन्या सरकारच्या पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देतात आणि गरीब शेतकऱ्यांच्या नरड्यावर अशा पद्धतीनं पाय देतात. औषधांच्या बाबतीत तेच, खतांच्या बाबतीत तेच, विम्याच्या बाबतीत तेच. आणि बाजारचे शेतमालाचे भाव कसे असावेत तर शहरी ग्राहकांना ते परवडले पाहिजे. म्हणजे शहरी ग्राहकाच्या कल्याणासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान किंवा राज्यातल्या शेतकऱ्यांचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करून टाकणार आहे. किती दिवस चालणार आहे? गंभीरपणे याचा विचार झाला पाहिजे. शेतीच्या प्रश्नांवर विचार करून स्वतंत्रपणे एखादा कायदा अस्तित्वात आणून या शेतीला डेव्हलप केलं पाहिजे. शेतमालाचा दर्जा आणि शेतमालाचं उत्पादन नुसतं वाढवून चालणार नाही, तर त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्याला दुपटीचा नफा झाला पाहिजे. याचा विचार राज्याचं सरकार करणार आहे का? केंद्राचं सरकार करणार आहे का? या सरकार लोकांना शेती आणि शेतकरी याविषयी खरंच काही कळवळ आहे का? असा गंभीर प्रश्न मित्रांनो आज निर्माण झालाय. तुम्हाला काय वाटतं? जरूर कमेंट करा आणि अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.